मस्त छान असं दर्शन झालंय. थोडा वेळ गेला, 1 तासभर गेला लाईनीमध्ये आणि बरेचसे मंडळी आलेत आपल्या वाडीतले. हा अरे 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 चिकू जाम मजा करतो इकडे. पाणीपुरी आलेली आहे आपली या समुद्रकिनारी गणपतीपुळ्याच्या. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी सकाळचे बरोबर आहेत ना 8:15 झालेत आणि आमचा प्लॅनिंग झालेला आहे गणपतीपुळ्याला जायचा. आमचा आहे ना वाडीतल्या मुलांचा प्लॅनिंग झाला ना गणपतीपुळ्याचा. इथून आहे ना 41 किलोमीटर आहे. तर आम्ही काय करतो माहिती आहे, एकच असं पिकअप करतो आणि आम्ही एकत्र जातो. खूप मजा पण येते आणि भाडं पण सर्वांना परवडतं. तर आज सर्व वाडीतले मुलं वगैरे लहान लहान मुलं असणार आहेत. तर जाऊया जरा पाण्यामध्ये, जरा उड्या मारतील. तसं गरमी होते ना, तर सगळेजण मस्त उड्या वगैरे मारतील, फुल एन्जॉय करतील. आणि कोण कोण आहेत तुम्हाला दाखवतो. कोण कोण आहेत रे, बघा इकडे. हाय हाय. चला आज कुणाल पण आहे इकडे, आपला सुमित आहे भाई. आज फुल मजा करणार गणपतीपुळ्याला, एन्जॉय. आता वाडीत जेवढे मुलं आहेत ना तेवढे आता येणार तिकडे. किती जण आहेत रे टोटल? 31 जण झाले ना. हां, आणि जास्त क्वांटिटी झाली ना, 31 झाली की कसं परवडतं. हां, सगळ्यांना कॉन्ट्रो किती येतो रे? 100 रुपये कॉन्ट्रो येतो. आता हे आम्हाला जाऊन सोडतील तिकडे आणि त्यानंतर मग संध्याकाळी घेऊन पण येतील. आणि मी गाडी घेतोय कारण गाडीमध्ये इकडे पेट्रोल भेटत नाही आहे. तर बघूया तिकडे रत्नागिरीला भेटेल, तिकडे गणपतीपुळा साईडला पेट्रोल भेटेल, मग एकदा फुल करून घेऊन येईल. तर जाऊया फटाफट. इकडे रेडी झालेले आहे. तू येतेस काय गे? हां, सगळ्यांना सोडायला इथे थांबले. चिकू ये गाडीवरती. चला रे, बाय बाय, भेटा गणपतीपुळ्यात. चला मी निघतो पुढे कारण मला पेट्रोल भरायचं आहे. ओरड ओरड मोठे ओरड ना. लाल परी आणि लाल परी. खड्डे अजिबात नाही. जाकादेवी मार्केट. आम्ही इथे थोडा फळ घेतला आहे जाकादेवीमध्ये. नाश्ता करत थांबलो. वडापाव खातो, खूप छान आहे वडापाव इथला. हे बघा, आपण आता 18 किलोमीटर आलो आहे जाकादेवीमध्ये. आणि इथून काहीतरी 15 किलोमीटर आहे काहीतरी दाखवतो. इथून 15 किलोमीटर. जाऊया फटाफटा. गणपतीपुळ्याला आम्ही आलो नव्हतो. असे मी आलो आहे किती वेळा, पण हिला घेऊन नव्हतं आलो. सो आज फुल मजा करणार आहोत. त्यांना कॉल कर ना. इंडियन ऑइल. आम्ही आलो इंडियन ऑइल पेट्रोल भरायला. पेट्रोल इकडे पेट्रोलचे आहेत ना जाम वांदे आहेत. एका पेट्रोल पंपावरती ना जास्त 200च पेट्रोल मिळतं आणि गाडीत काहीच नव्हतं. एका पेट्रोल पंपामध्ये टाकलेत 200चं. आता इथे बघूया किती मिळतं आहे. हे बघा, आणि गावाला गाडी आणले तर पेट्रोल नाही तर कुठं फिरायला पण नाही जाऊ शकत. गाडी आणून फायदा नाही झाला. आज चालतं आहे तर चला फायनली इकडे चाफ्यातल्या पेट्रोल पंपामध्ये आपल्याला टाकी फुल करून मिळाले. आता टेन्शन नाही. आता जर का लागलंच पेट्रोल तर इकडेच येता येईल. आहे थोडं 18 किलोमीटर पडतो आमच्यापासून, पण ठीक आहे. एकदा टाकी फुल केली की टेन्शन नाही राहणार. चला जाऊया आता फटाफट. आता ही जी गाडी आहे ती गेली असेल मला वाटतं पुढे. आम्ही जर पेट्रोल पंपासाठी इकडे जर थांबलो होतो. चला जाऊया फटाफट गणपतीपुळ्याला आणि मस्त दर्शन करूया.
चला आपण आता चाफ्यामध्ये आलो आहे आणि इथे गणपतीपुळे 10 किलोमीटर दाखवते, रत्नागिरी 37 आणि पावस आहे 50, आरेवारी बीच 21 किलोमीटर. सो जाऊया मस्त. काय क्लास रोड आहे, क्लास एकदम. गाडी चालवायला एवढी मजा येते. चला जाऊया. ठीक आहे. हे बघा आपण गेटमधून आतमध्ये आलेलं आहे. गणपतीपुळ्यामध्ये एंटर झालो. इथे आता पुढे लाईन आहे. तर जाऊया फटाफट, लाईन लावूया कारण गर्दी खूप असणार आहे. पर्यटक इतके आलेत ना, खूप गर्दी असते. आणि विकेंडला तर सॅटर्डे संडे आलात ना तर जाम गर्दी असते. तर जाऊया फटाफट आतमध्ये ना. व्हिडिओ वगैरे बनवायला अलाउड नाही आहे. तर जाऊया फटाफट, दर्शन घेऊया आणि नंतर मग पाण्यामध्ये एन्जॉय करूया. मोरया मोरया. लाईन आहे थोडी, पण असे स्टॉप राहिलेली नाही. लाईन चालू आहे. सो फटाफट दर्शन होईल. चिकू आहे मागे पोरांबरोबर. आम्ही आलो, लाईन लावली. आता पुढे आम्ही भेटू तिकडे त्याला आणि एकत्र दर्शन करू. मस्त छान असं दर्शन झालं आहे. थोडा वेळ गेला, 1 तासभर गेला लाईनीमध्ये, पण मस्त दर्शन झालं. सो ह्या साईडने हा मंदिराचा लूक बघताय, सुंदर एकदम. आणि समोर समुद्र किनारा. चला त्या साईडला पण जाऊया आणि थोड्या आठवणी कैद करू. इथे आलेला आहे ना, तर अजून थोडे फोटो वगैरे शूट करू. या साईडला दीपस्तंभ आहेत आणि इकडून हे पूर्ण मंदिराचा ह्या साईडचा व्ह्यू. हे बघा, पर्यटक खूप आलेत ह्या टायमिंगला. आता मेमध्ये खूप जण येतात इकडे. तर इकडे जरा बसूया. मस्त वाटतं तिथे जरा गार आतमध्ये. काय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे इकडे. एकच नंबर वाटतं. हे बघा या साईडने पण. व्हिडिओ पॉज करून बघा. हे बघा चार्जेस आहे तिथले. भक्त निवास एकदम स्वस्तात मस्त राहण्याचं ठिकाण. हे बघा इकडे सर्व लाईन लागलेली आहे आणि इथे त्यांना आतमध्ये चप्पल वगैरे ठेवण्यासाठी रॅक आहे. आणि इथून आतमध्ये एंट्री. आतमध्ये तसे शूटिंग वगैरे काढण्यास अलाउड नाही आहे. इकडे सर्व आहेत ना मातीच्या वस्तू आहेत. केलेलं आहे मातीच्या वस्तूंना हात लावू नये, त्या खराब झाल्यास अथवा तुटल्यास दंड आकारले जातील. किती छान छान वस्तू आहेत. हे बघ ना, सुपर भारी आहे. गणपती बाप्पा बघा ना, काय भारी वाटतंय. इकडे वरती गणपती मंदिर आहे आणि इथूनच ह्या गल्लीतून आलात ना, इकडे सर्व बरंच काही असं आपल्याला खाऊ वगैरे खरेदीसाठी खूप काही आहे. इकडे खेळणी वगैरे आहेत. इथे कोकण मेवा, आपले कोकणातले पदार्थ इथे आपण घेऊ शकतो. 12चा टायमिंग आहे आरतीचा आणि जो प्रसाद मिळतो आपल्याला इथे त्याचा आहे टायमिंग 12:15 ते 2 वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी 7:15 ते 8:15 पर्यंत आहे. आता आरतीची वेळ आहे आणि आम्ही जरा बसलो आहे. आता जे दर्शनाला गेलेत ना कुणाल वगैरे, ते आता येत आहे तिकडे बाहेर. त्यानंतर मग बघूया काय कुठे काय जायचे ते. इथे मस्त आहे, दादांनी आम्हाला बसायला दिले. थकले मी, थक गई. प्रसादाला लाईन बघा किती लागले. वेळ झाला आहे प्रसादाचा, 12:15 झाले आणि चालू केलं आहे. तेव्हा या साईडनी पूर्ण लाईन आहे. असं मंदिरातून बाहेर पडलात ना, इथूनच ही लाईन लागते पूर्ण. चला आपण पण इथे प्रसादाला लाईन लावली आहे. हे बघा, चला प्रसादी आलेले आहे इकडे. मस्तपैकी प्रसाद करून घेऊ. आमचं नशीब एवढं चांगलं आहे ना, आज आम्हाला प्रसाद मिळाला आणि मस्त लाईन पण लावलेली सगळ्यांनी.
आणि आमच्या वाडीतले आहेत ना टोटल 29 लोक आलेत गाडीने आणि आम्ही दोघं म्हणजे 31 लोक टोटल आलेले आहेत आज गणपतीपुळ्यामध्ये. तर चला जाऊया मस्तपैकी जरा समुद्र किनाऱ्यावरती आनंद घेऊया पाण्याचा. दुपारची वेळ आहे, जरा गारगार हो. अर्धे लोक आतमध्ये आहेत, बाकीचे हे पोरं बाहेर आलेत. चला जाऊया तिकडे. कपडे चेंज करायचे पहिले आम्हाला. इथे तुम्हाला समुद्रामध्ये एन्जॉय करायचं असेल ना तर इथे सर्व आहे. इथे कपडे वगैरे चेंज करू शकता. इथे स्वच्छतागृह आहे आणि इथूनच आपल्याला आता समुद्रामध्ये जायचं आहे. सो एक्साइटेड. चिकू काय आंघोळ करणार, काय बोलतो? आणि चड्डी घातली काय आणि चिकू आहे ना गावाला आल्यापासून मला बोलतोय की गणपतीपुळ्याला जायचंय. सो फायनली त्याला घेऊन आलो आता गणपतीपुळ्याला. आता फुल एन्जॉय करणार. आता बघूया 3-4 वाजेपर्यंत थांबू आम्ही. 2-3 तास मस्त एन्जॉय. आपण आता किनारपट्टीवरती आलेला आहे. इकडे सर्व वॉटर स्पोर्ट आहेत आणि ह्या साईडला मस्तपैकी एन्जॉयमेंट चालू आहे. आणि या साईडला तिकडे आम्ही बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. हा सर्व गणपतीपुळ्यातला समुद्र किनारा बीच, गणपतीपुळे बीच. हे लोक कसले एन्जॉय करतात बघा, फुल धमाल. ओ खतरनाक. हे जास्त पुढे नाही जायचं का आर्यन? सर्व आमच्या वाडीतली लहान लहान मुलं आलेली आहेत इकडे पोहायला. फुल गणपतीपुळ्यात पाण्याचा एन्जॉय घेताना. हे आर्यन, हे जास्त पुढे जाऊ नका का. तर आता आपण पण जाऊन भिजूया मस्तपैकी समुद्रात, पाण्याचा एन्जॉय घेऊया. कारण गरमी जाम आहे आणि फुल संध्याकाळपर्यंत मजा करणार आणि नंतर मग आम्ही जाणार इथून. सो बरेच जण आलेत आमच्या वाडीतले, तर आज फुल एन्जॉय करतील सगळेजण. आणि गणपतीपुळ्यातला समुद्र किनारा ना एकदम क्लीन आहे, क्लीन एकदम. हे बघा व्हाईट सँड आहे, व्हाईट सँड. हे बघा मस्त. आज एवढी तरी गर्दी नाही आहे. बाकी सॅटर्डे संडेला आलात ना जाम गर्दी असते. आणि ह्या साईडला काय कोल्ड्रिंक वगैरे पाहिजे तर इकडे भेटून जातं आपल्याला. सर्व लाईनीत इकडे नारळ पाणी पण आहे. इकडे सर्व लाईनीत आपल्याला सर्व मिळून जातं. आणि आम्ही बॅगा वगैरे सर्व इकडे ठेवलेल्या आहेत. सगळी तयारी चालू आहे जायची. आपला राजादा पण आला आहे एन्जॉय करायला गणपतीपुळ्याच्या बीचवरती. आणि बरेचसे मंडळी आलेत आपल्या वाडीतले. हा हे बघा. जरा जाऊ आता पाण्यात उड्या मारू. हे तुम्ही लोक नाही येता का? दुपारी आम्ही आलो ना तेव्हा ही वाळू कसली तापलेली होती. आता मस्त एक नंबर वाटते. हे सनसेट बघायचं आहे. जाऊया जरा आतमध्ये पाण्यामध्ये, तुम्हाला घेऊन जातो. पाण्यामध्ये डुबवणार नाही मोबाईल, तुम्हाला जरा लाटा वगैरे दाखवतो कसला खतरनाक लाटा येत आहेत. इकडे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहे या साईडला. इकडे आपण नाही ना काय केलं, आपण नाही काय पाण्यामध्ये उड्या मारला. हा किती रुपये सीट आहे? किती टाइम नाही, किती टाइम लागतो? एक राऊंड फक्त. हे बघा ह्या अशा बोट आहेत मस्त. इकडून आहे ना फिरवून आणतात. अरे पण मी काय बोलतोय, आपणच पैसे देऊन आपण आपली काळजी रोवून घ्यायची. 100 रुपयाचा जाम फाटते तिकडे गेल्यावरती अर्ध्या समुद्रात. आम्ही बजेट करतो आता म्हणून 100 रुपये तिकडे आलो. 300 रुपये इकडे राईड करतो. हा कसल्या लाटा येतात बघा. आणि एकदम फूड पर्यंत जातात ना का पोरं. खोल आहे त्या साईडला आणि पाणी खेचतंय खालती. बघा जबरदस्त. आणि गणपतीपुळ्यातलं हे आपलं गणपतीचं मंदिर इथून दिसतंय. खूप छान वाटतोय इथून नजारा. अरे अरे रे चिकू जाम मजा करतो इकडे. मजा आहे, मजा आहे एकदम.
गणपतीपुळ्याला आम्ही आलो ना इकडे, आमचं मेन असतं हे इकडे आंघोळ करणं. हे बघा हे लोक आहेत ना पाण्यातून बाहेर पडायला मागतच नाही. हे पाणी नाही उडवायचं. हे बघा हे आर्यन बाय, आर्यन आता जम्प. आज पोरांनी जाम मजा केली ना का. आर्यन पण नुसतात दुपारपासून नुसते उड्या मारतायत. मजा आली पण गणपतीपुळ्याला येऊन आज. इकडून उंटावरती पण राईड आहेत आणि ह्या साईडला ह्या स्पोर्ट्स बाईक आहेत. ह्याने पण आपल्याला राईड मिळते. इकडे बऱ्याच आहेत त्या साईडला. म्हणजे असे वेगवेगळे चार्जेस आहेत. दादा किती घेता याचे? एक सिंगल 150 आणि डबल 200. ओके. बघा अशा राईड चालू आहेत. चिकूला जाम भूक लागली आणि ते वडापाव खायला आहे. गरम गरम वडापाव. गरम आहे ना? गरम नाही. हे बघा आता जरा इथे प्रसाद वगैरे घेऊ आणि नंतर मग जाऊ. मस्त वडापाव गरम गरम. तिकडे जर प्रसादी घ्यायला आलेलं आहे आणि प्रसादी घ्यायला थोडी गर्दी आहे. थोडं लेट झालं. आता सगळे निघता प्रसादी घ्यायला येतात. चला जाता आता सगळ्या प्रसादी घेऊ घरी खायला. हे कंदी पेढे आहेत का? जरा आता पाण्यात भिजलेत ना, आता जरा पाणीपुरी खाऊया. बेबीला काय पाणीपुरी खायची आहे. हो पाणीपुरी आलेली आहे आपली या समुद्रकिनारी गणपतीपुळ्याच्या. पाणीपुरी खायला बघा. पाणी वेगळं, बाकीचं सगळं मटेरियल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पाणी टाकायचं आणि मस्तपैकी खायची. चिकूला बघा झोप आली. ए बाबा ए सोने का नाही रे. चिकूला जाम भूक लागली आहे आणि आमचं आता दर्शन पण झालं आहे आणि आम्ही आता निघतोय. सो बरेच जण वाडीतले आले होते. ते पण आता त्या टेम्पोनी जाणार. जे पिकअप आहे आम्ही केलेली तर त्या पिकअपनी जाणार. आता आम्ही 3 जण स्कूटीने जाणार. तर चला जाऊया फटाफट. 4:45 झालेत आपल्याला इथून निघायला. दिवस पूर्ण इकडे गणपतीपुळ्यात गेला. खूप एन्जॉय केलेला पाण्यामध्ये. खास आम्ही गरमीमध्ये इथे समुद्रात आंघोळ करायला येतो. सो खूप सर्वांनी एन्जॉय केला. तो सगळेजण गेले घरी. तर चला आम्ही पण आता निघतो. सो आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तो कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टाटा करा.